नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अर्थातच मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे। द्वितीयंपी व तृतीयंपी, दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहंत सम्यक संबुद्धाला, जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे। घन सारप दीपेन दीपेन, तुम्ही दीपेन दीपेन म्हणता, तर तो शब्द आहे घन सारप दीप्तेन दीपेन तमधंसिना तिलोक दीप संबुद्धो पूजयामि तमोमुदम। याचा अर्थबोध असा होते की ज्याप्रमाणे तेलाचा दिवा, ज्याप्रमाणे तेलाचा दिवा अंधाऱ्या खोलीतील अंधकार नाहीसा करते, अंधार नाहीसा करते, ज्याप्रमाणे तेलाचा दिवा अंधाऱ्या खोलीतील अंधार नाहीसा करतो, त्याचप्रमाणे तिलोक दीप सम्यक संबुद्ध जगातील लोकांच्या मनामनातील अज्ञानाचा, अविद्येचा अंधकार नाहीसा करतो। म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका व्यक्तीनं ते पुस्तक लिहिलं होतं, तर त्या पुस्तकाला जवाब म्हणून बाबासाहेबांनी त्या पुस्तकाचं नाव होतं लाईट ऑफ एशिया। लाईट ऑफ एशिया म्हणजे बुद्ध हा केवळ आशिया खंडाचा प्रकाश आहे, आणि म्हणून त्यांनी लाईट ऑफ एशिया हा ग्रंथ बुद्धाला समर्पित केला होता। एडविन एर्नॉल्ड यांनी त्याला जवाब म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध हे केवळ आशिया खंडाचा प्रकाश नाही, तर जगाचा प्रकाश आहे, लाईट ऑफ द वर्ल्ड बुद्ध आहे। तर या आजच्या रमाई बुद्ध विहार नाचनगाव पुलगाव येथील उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। कालच्या प्रकरणामध्ये आपण राजरत्न सिद्धार्थ गौतम, राजहंस पक्षी आणि देवदत्त या संदर्भात आपण त्याचं वाचन केलेलं होतं। आज बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामधील विवाह हे प्रकरण आपण या ठिकाणी घेत आहोत। विवाह, आपण विवाह हा जरी शब्द उच्चारत असेल तरी पण आपण आपल्या बौद्ध संस्कृतीप्रमाणे आपण पत्रिकेवर मंगल परिणय टाकतो। कोणता शब्द उच्चारतो? मंगल परिणय। तर या ठिकाणी जो बौद्ध साहित्य आहे, बौद्ध साहित्यामध्ये जी यशोधरा आहे, यशोधरा, यशोधरेचं बालपणीचं नाव बौद्ध साहित्यामध्ये गोपा आहे। काय नाव आहे? गोपा। तिला तिचं बालपणीचं नाव, एकेरी भाषेतलं हाका मारण्याचं नाव गोपा होतं। लहानपणी यशोधरेला गोपा म्हणून आवाज दिला जायचा, आणि नंतर ही गोपा, तिचं दुसरं नाव आहे यशोधरा, आणि तिसरं भिक्खुणी संघामध्ये ती प्रवचित होते। भिक्खुणी संघामध्ये प्रवचित होते, तर तिचं नाव पडतं भद्रा कात्यायना किंवा भद्रा कात्यायनी। म्हणजे असे एकूण 3 नाव आहे, गोपा, यशोधरा आणि
भद्रा, कात्यायना किंवा कात्यायनी असे एकूण 3 नाव आहेत. भद्रा, थेरी गाथामध्ये भद्रा या शब्दाचा अर्थ होतो सुंदर, शरीरानं आणि शिलाच्या सौंदर्यानं सुंदर असलेली भद्रा. तर त्या काळामध्ये थेरी गाथामध्ये भद्रा एक स्त्रियांना विशेषण होतं. आपण थेरी गाथा जर ग्रंथ घेतला त्याच्यामध्ये भद्रा कपिलानी, भद्रा कात्यायनी असे आपल्याला नावं दिसतात. आजच्या भाषेमध्ये जर आपण मराठीमध्ये म्हणलं की भद्रा म्हणजे काय, तर भद्रा भद्र्या तोंडाची, म्हणजे भद्रा म्हणजे काय, भद्र्या भद्र्या तोंडाची, म्हणजे सुंदर नाही, जिचा चेहरा भद्रा आहे, म्हणजे ती सुंदर नाही अशा स्त्रीला भद्रा म्हणतो आपण. पण पालीमध्ये भद्दा होते, परंतु भद्रा या शब्दाचा पालीमध्ये अर्थ होते सुंदर. समजलं? तर या गोपा ही भद्रा कात्यायनी भिक्खू संघामध्ये जी नंतर प्रवचित होते तिची कहाणी आपण लक्षात घेऊया. तर तिच्या वडिलांचे नाव आहे राजा दंडपाणी. काय नाव आहे? दंडपाणी. आणि तिच्या त्या राजा दंडपाणीची जी राणी आहे तिचं नाव आहे प्रमिता देवी. तर काही बौद्ध साहित्यामध्ये दंडपाणी हा कोलीय म्हणून सांगितलेला आहे, कोलीय वंशाचा, आणि काही बौद्ध साहित्यामध्ये दंडपाणी शाक्य वंशाचा सांगितलेला आहे. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर घेतला तर त्याच्यामध्ये दंडपाणी हा शाक्य वंशाचा सांगितलेला आहे. आता दंडपाणी जर शाक्य वंशाचा असेल तर त्याची जी कन्या आहे राजकन्या यशोधरा कोण्या वंशाची होईल? मग शाक्य वंशाची होईल. तर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये दंडपाणी हा शाक्य वंशाचा दाखवलेला आहे राजा, आणि इतर बौद्ध साहित्यामध्ये दंडपाणी हा कोलीय वंशाचा राजा दाखवलेला आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये दंडपाणी हे नाव न दाखवता महाप्रबुद्ध किंवा सुप्रबुद्ध असं नाव दाखवलेलं आहे. म्हणजे काय बौद्ध साहित्यामध्ये महावंश असेल किंवा त्रिपिटकांमध्ये यशोधरा हिच्या वडिलांचे नाव सुप्रबुद्ध किंवा महाप्रबुद्ध दाखवलेला आहे, आणि तो कोलीय वंशाचा आहे. आणि कोलीय वंश हे नागवंश क्षत्रिय आहे, नागवंश क्षत्रिय आहे. आणि म्हणून बौद्ध साहित्यामध्ये एक वाक्य तदाई आहे, काही ठिकाणी दंडपाणी कोलीय सांगितलेला आहे आणि काही ठिकाणी शाक्य सांगितलेला आहे. असो, तर त्यांची जी कन्या राजकन्या तिचं नाव आहे गोपा. तिला लहानपणी गोपा म्हणायचे, आणि या गोपाचं वय झालं 16 वर्षाचं. आणि सिद्धार्थ गौतमाचंही वय झालं 16 वर्षाचं. तुम्हाला वैशाख पौर्णिमा आपण बघितली असेल, वैशाख पौर्णिमा जी आताच झाली आहे. आपल्याला माहित आहे आणि आपल्याला माहित असावं इतिहास की ज्यावेळी राजरत्न सिद्धार्थ गौतमाचा जन्म ज्या वैशाख पौर्णिमेला झाला त्याच दिवशी यशोधरा हिचा सुद्धा जन्म झाला. लक्षात घ्या, म्हणजे यशोधराचा जन्म सुद्धा कोण्या पौर्णिमेला झाला? वैशाख पौर्णिमेला. आणि राजकुमार सिद्धार्थ गौतमाचा जन्म सुद्धा कोण्या पौर्णिमेला झाला? वैशाख पौर्णिमेला. वैशाख पौर्णिमेला अनेक घटना घडल्या. वैशाख पौर्णिमेला राजकुमार सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. राजकुमारी राजकन्या गोपा म्हणजे यशोधरेचा जन्म झाला. या वैशाख पौर्णिमेला छन्न नावाचा जो घोडा आहे त्याचा सेवक आहे रथसारथी, या छन्न नावाच्या रथसारथ्याचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला. आणि जो कंथक नावाचा सफेद पांढरा घोडा त्याचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला. आणि जे पिंपळ वृक्ष होतं आधी त्याला बोधी वृक्ष म्हणून जे संबोधलं गेलं, बोधी वृक्ष म्हणून जे विशेषण प्राप्त झालं पिंपळ वृक्षाला, त्या बोधी वृक्षाचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला. आणि एक गोष्ट आणखी घडलेली आहे वैशाख पौर्णिमेला, ती म्हणजे वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा
आणि राजकुमारी गोपा यशोधरेचा मंगल परिणय सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. एवढ्या साऱ्या घटना आहेत. तर आपण प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला फक्त एवढंच माहित असेल की सिद्धार्थ गौतमाचा जन्मच वैशाख पौर्णिमेला झाला, परंतु नाही, यशोधरा मातेचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झालेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता काही बौद्ध साहित्यामध्ये यशोधरा ही कोलीय वंशाची सांगितलेली आहे आणि काही बौद्ध साहित्यामध्ये म्हणजे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये यशोधरा ही शाक्य वंशाचीच दाखवलेली आहे. आता त्या काळामध्ये आपण जर बघितलं तर महामाया आणि महाप्रजापती गौतमी या दोघीही कोलीय वंशाच्या आहेत. ठीक ना. कोलीय वंशाचे आणखी बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख सापडते. मध्यम निकायामध्ये स्वाती नावाचा एक कोलीय वंशाचा भिक्खू होता, स्वाती. दुसरी गोष्ट, आपण शिवली भंतेजीचं नाव ऐकलं असेल. शिवली, हा शिवली भिक्खू सुद्धा कोलीय वंशाचा होता. दुसरी गोष्ट, शिवली भंतेजींची जी आई आहे सुप्रवासा नावाची उपासिका, ही सुद्धा कोलीय वंशाची आहे. आणि महावंश आणि त्रिपिटक बौद्ध साहित्यानुसार राजकुमारी यशोधरा सुद्धा कोण आहे? कोलीय वंशाची आहे. पण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये शाक्य वंश सांगितलेला आहे. आता त्या काळामध्ये म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये जाती नव्हत्या आणि वर्ण व्यवस्थाही नव्हती आणि जाती व्यवस्थाही नव्हती. राजवंश होता. काय होता? राजवंश. आणि त्या काळामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाह होत होते. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून यशोधरेचं वय झालं 16 आणि राजकुमार सिद्धार्थ गौतमाचं वय सुद्धा किती झालं? 16 वर्षाचं झालं. आपल्या मराठीमध्ये एक गाणं आहे, ऐक नाही, तुम्हाला आठवलं असेल. यशोधरेचं वय किती झालं? तिनं 16व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. 16वं वर्ष डोक्याचं म्हणतो आपण. तर इथं 16 वर्षाची यशोधरा झाली, ती गोपा झाली. आणि त्यावेळी स्वयंवराची पद्धती होती. स्वयंवर, वर म्हणजे काय? वर निवडणे. स्वयं म्हणजे काय? स्वतः. वर निवडणे म्हणजे मला एखादा मुलगा, राजकुमार, राजपुत्र पसंत असेल, स्वतःच्या वराची म्हणजे पतीची, नवरदेवाची म्हणजे काय करणे? पसंती करणे. तर त्या काळामध्ये स्वयंवर पद्धती होती. आपण स्वयंवर ऐकले असेल, ऐका ना. इतर पौराणिक साहित्यामध्ये नावं सांगण्याची गरज नाही तुम्हाला, है ना. सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, हे आपण पौराणिक हिंदू ग्रंथामध्ये असे ऐकलं असेल नावं. आणि त्या काळामध्ये जे स्वयंवर पद्धती होती, स्वतः पती निवडण्याची पद्धती होती. आणि त्या काळामध्ये मग दंडपाणी नावाच्या राजाने राजकुमार शोधण्याचं ठरवलं. आणि त्या काळामध्ये सर्व आजूबाजूचे जे गणराज्य होते त्या गणराज्यातील सर्व राजपुत्रांना, राजकुमारांना आमंत्रित केलं. कशासाठी? स्वयंवरामध्ये सहभागी होण्याकरिता. स्वयंवरामध्ये सहभागी व्हायचं आणि धनुर्विद्येचं, युद्ध कला कौशल्याचं प्रदर्शन करायचं, अचूक निशाणेबाजी साधायची, असं त्या स्वयंवरामध्ये ठरवल्या जात होतं. आणि शाक्य आणि कोलीय गणराज्यांमध्ये ती पद्धती होती. परंतु यशोधरेनं मनोमन सिद्धार्थ गौतमालाच पती म्हणून पसंत केलं होतं. मनोमन म्हणजे काय? मी विवाह करेल तर कुणाशी करेल? सिद्धार्थ गौतमाशीच करेल, असं तिनं मनोमन विचार केला. ती आपल्या वडिलांना सुद्धा, दंडपाणीला सुद्धा विनंती करत आहे की मी सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाचीही पती म्हणून निवड करणार नाही. पण दंडपाणी नाराज होता. त्याला भविष्याविषयी
माहिती होती की अशीत मुनीचं जे ते तर माहीतच होतं, पण सिद्धार्थ गौतमाला संन्याशाचं वेड होतं, परिव्राजकाचं वेड होतं, त्याला ध्यान साधनेचं वेड होतं, त्याला एकांतवासामध्ये एकटं राहण्याचं वेड होतं, तो शांत प्रिय असायचा. तर हे दंडपाणीला माहित होतं आणि त्याला असं वाटत होतं की भविष्यामध्ये हा सिद्धार्थ गौतम गृहत्यागही करू शकेल. त्याला असं वाटत होतं की हा विवाह शेवटपर्यंत जाणार नाही, माझ्या मुलीची हानी होईल, अर्धवटच संसार होईल, हा कधीही, याला परिव्राजकाचं वेड असल्यामुळे हा कधीही माझ्या मुलीचा त्याग करून हा कधीही परिव्राजक जीवन स्वीकारू शकतो, आणि म्हणून त्याला सायशक्ता होती हा विवाह शेवटपर्यंत जाणार नाही म्हणून. आणि म्हणून दंडपाणी आपल्या मुलीला, त्या यशोधरेला विनंती करते, परंतु यशोधरा आपल्या पित्याला दंडपाणीला असं म्हणते, परिव्राजकासोबत संन्याशासोबत विवाह करणं चांगली गोष्ट नाही का? चांगली गोष्ट आहे. तर तिचे वडील तर नाराज असतात, पण मग ती आईकडे जाते आणि मग आई सुद्धा दंडपाणीला विनंती करते की मुलीची पसंती ती आपली पसंती. आजही आपण पाहतो का नाही, आहे की नाही, प्रेम विवाह जर झाला तर वडील एकाएकी हो म्हणत नाही, पण आई मात्र लवकर हो म्हणते. एखाद्या मुलीनं जर प्रेम विवाह करण्याचा ठरवलं आजच्या काळामध्ये, वर्तमानात, आणि वडिलांनी जर नकार दिला तर मुलगी कोणाकडे जाते? आईकडे जाते. आईला ती मनवते, कारण स्त्री समजू शकते. तर यशोधरा ही गोपा सुद्धा आपल्या आईकडे गेली आणि ती आईला म्हणत आहे की मी सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणालाही वरणार नाही माझ्या जीवनामध्ये, मी सिद्धार्थ गौतमाचीच पती म्हणून निवड करेल. तिनं मनोमन ठरवलेलं आहे यशोधरेनं. परंतु तिच्या ज्या राजकुमारांना जे आमंत्रण पाठवलं गेलं होतं त्या स्वयंवरामध्ये, आणि म्हणून ते नाराज होतील, स्वयंवर पद्धती करावीच लागेल, आणि म्हणून त्या ठिकाणी युद्ध कला कौशल्याचं प्रदर्शन दंडपाणी नावाच्या त्या राजाने राजदरबारामध्ये भरवलं. संपूर्ण प्रदेशातील ते राजकुमार, राजपुत्र, देखणे सुंदर असे पराक्रमी त्या ठिकाणी राजपुत्र उपस्थित झाले होते. आणि त्या ठिकाणी मग महाप्रजापती गौतमी आणि राजा शुद्धोधनाला सुद्धा सिद्धार्थ गौतमाच्या विवाहाची चिंता लागली होती. त्याला आणखी एक कारणही होतं. अशीत मुनीचं एवढंच नाही, महामायेनं सुद्धा जाता जाता सांगून ठेवलं होतं. म्हणजे आईनं सुद्धा म्हणलं होतं, कौंडिन्य नावाच्या भिक्खून तर म्हटलंच होतं त्या 8 ब्राह्मणांनी, पण जाता जाता स्वतः सिद्धार्थ गौतमाची आई महामाया देवी सुद्धा सांगत आहे. काय सांगत आहे? की ती अशीत मुनीचं भवितव्य, ते भविष्य खरं ठरणार आहे, परंतु ते बुद्ध होताना मला पाहायला मिळणार नाही. आणि अशीत मुनीने सांगितलं होतं. म्हणून राजा शुद्धोधनाला आणि महाप्रजापती गौतम नेहमी चिंतेत असायची की अशीत मुनीचं ते भविष्य खरं तर ठरणार नाही ना, आणि मग ते भविष्य खरं ठरू नये म्हणून याच्यासाठी ते प्रयत्न करू लागले होते. आणि प्रयत्न म्हणून विवाह हा योग्य मार्ग होता. जसं आजकाल आपण म्हणतो, एखादा मुलगा किंवा मुलगी ऐकली नाही तर आई वडील काय म्हणतात? टाका लवकर उरकून, आहे का नाही? मुलीचे लक्षण बरोबर काही दिसत नाही, मुलाचे लक्षण काही बरोबर दिसत नाही, टाका लवकर उरकून, आहे का नाही? तर विवाह हा एक योग्य मार्ग त्यांना सापडला की हा सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला, मंगल परिणय झाला, मग याला मूलबाळ झालं, तर मग हा सुखामध्ये रममान होईल, हा ऐहिक भौतिक सुखामध्ये विलासी जीवनामध्ये रममान होईल, आणि अशीत मुनीचं भविष्य ते खोटं ठरलं पाहिजे यासाठी राजा प्रयत्न करत आहे. महाप्रजापती गौतमी सुद्धा प्रयत्न करत आहे. लक्षात येत आहे तुम्हाला? म्हणजे अशीत मुनीचं
स्वप्न खरं ठरू नये, सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध होऊ नये, तो बुद्ध होऊ नये याच्यासाठी पिता काय करत आहे, एक वडील प्रयत्न करत आहे, प्रयत्न करत आहे. तर आज आपण जर बघितलं तर आजकाल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. स्त्री आणि पुरुषांना समान धम्म श्रवण करण्याचा अधिकार आहे की नाही. परंतु बुद्ध विहारामध्ये महिला उपस्थित असतात. तर काही काही आई वडील आजही बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी दिल्याच्या नंतर आज तरुण पिढी धम्माकडे, बुद्ध विहाराकडे नाही आहे. बाबासाहेब एका ठिकाणी बोलले, जुन्या पिढीपेक्षा नव्या पिढीला धम्माची जास्त गरज आहे. जुन्या पिढीपेक्षा नव्या पिढीला धम्माची जास्त गरज आहे. म्हणून नवीन पिढी, तरुण पिढी, युवा पिढी, ज्या युवती आपल्याला बुद्ध विहाराकडे, धम्माकडे दिसत नाही. तर मला असं कधी कधी वाटतं की याला जबाबदार म्हणजे माता पिताच आहे. माता पित्यांना असं वाटतं की माझा मुलगा अजिबात बुद्ध विहाराकडे भटकू नये, तो दिसूच नये. मला तर असं वाटतं आई वडीलच प्लॅनिंग करतात की काय का, की माझा मुलगा बुद्ध विहाराकडे भटकूच नाही, धम्माकडे जाऊच नाही, धम्म परिषदेकडे जाऊच नाही, त्यानं अभ्यासच करावा. त्यानं काय पोट भरते का, एक बाई तर म्हणत होती पोट भरते का म्हणे त्या ग्रंथ वाचल्यानं. लक्षात घ्या, पोट भरते का. मला सांगा, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ, बाबासाहेबांचे साहित्य, बुद्धाचे पुस्तक, ग्रंथ वाचल्यानं मनुष्याचं मंगल होईल, हानी होईल का नुकसान होईल. बाबासाहेबांचे जेवढे काही धम्मग्रंथ आहे, बुद्धाचा जो बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आहे, हा ग्रंथ जगाचा कल्याणाचा आहे की माणसाचं वाईट करतो. मग तुमच्या मुलाचं कल्याण नाही करू शकत, मंगल नाही करू शकत हा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ. करू शकत नाही, करू शकतो ना. हा ग्रंथ करू शकतो. 1000 लोकांचा खून करणारा अहिंसक अंगुलीमाल अरहंत पदाला पोहोचतो, आहे का नाही. लाख लोकांची हत्या करणारा कलिंगाच्या युद्धामध्ये सम्राट अशोक, त्याचं मन परिवर्तन होऊ शकतो, आहे का नाही. तर आपल्या मुलाचं का होऊ शकणार नाही, होऊ शकणार नाही. तर आपण आई वडील असे म्हणताना पाहतो की त्यांना काही पोट भरणार आहे का. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, तू तेच ग्रंथ वाच. परंतु लक्षात घ्या, शालेय जीवनातील शिक्षण आपण घेतलंच पाहिजे, परंतु ते शिक्षण जॉब मिळवण्यासाठी आहे, मोठा पगार मिळवण्यासाठी आहे, हो किंवा नाही, आहे की नाही. पोट भरण्यासाठी आहे, पॅकेज मिळवण्यासाठी आहे. परंतु बुद्धाचं धम्मज्ञान माणसाला मनुष्य बनवण्यासाठी आहे. कशासाठी आहे, माणसाला मनुष्यत्व बहाल करण्यासाठी. म्हणून म्हटलेलं आहे, बुद्धाचा जन्म दुर्लभ घटना आहे, परंतु मनुष्य म्हणून जन्माला येणं ही सुद्धा दुर्लभ घटना आहे. आजकाल तर मनुष्य म्हणून सर्वच जन्माला येतात, फक्त मनुष्य म्हणत असतो आपण त्याला. मनुष्य म्हणू शकत नाही जर त्याच्यामध्ये पशुप्रमाणे अवगुण असतील, विकार असतील, दुर्गुण असतील तर. म्हणून मनुष्यत्व जर प्राप्त करायचं असेल तर धम्माकडे, बुद्धाकडे वळलंच पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला. तर एक पिता राजा शुद्धोधन अशी उपाययोजना करत आहे की अशित मुनीचं भविष्य खोटं ठरावं, तो बुद्ध बनू नये, बुद्ध बनू नये, तो भौतिक सुखामध्ये रममान व्हावा. समजलं. असंच प्लॅनिंग करत आहे का नाही तुम्ही. राजा शुद्धोधनीचं काय करत आहे, काय करत आहे, प्लॅनिंग करत आहे का नाही. हा बुद्ध बनू नये, अशित मुनीचं भविष्य खरं ठरू नये, म्हणून बांधा. याच्यासाठी सिद्धार्थ गौतमासाठी काय करा, बांधा, मग राजमहाल बांधा. पावसाळ्यासाठी स्पेशल राजमहाल, हिवाळ्यासाठी स्पेशल राजमहाल आणि हिवाळ्यासाठी स्पेशल राजमहाल. इतकंच नाही, राजा शुद्धोधन इथपर्यंतच थांबला नाही, तर त्यांनी अनेक तरुण युवती त्याच्या मनोरंजनासाठी राजमहालामध्ये ठेवल्या होत्या, त्याची करमणूक, मनोरंजन करण्यासाठी.
समजलं का? अनेक स्त्रिया सुंदर, म्हणजे यशोधरा पत्नी असून सुद्धा, सुंदर पत्नी असून सुद्धा तरुण युवतींची निवड केली त्याचं मनोरंजन करण्यासाठी राजमहालामध्ये. कारण तो बुद्ध बनू नये, सम्यक बुद्ध बनू नये, तोही भौतिक सुखामध्येच रममान व्हावा असं राजा शुद्धोधनाला वाटत होतं. आणि म्हणून हा सिद्धार्थ गौतमाच्या चिंतेमध्ये होते हे दोन्ही आई वडील. आणि मग त्यांना खबर मिळाली की दंडपाणी नावाच्या ठिकाणी स्वयंवर पद्धती आहे आणि त्यांची एक सुंदर कन्या, राजकन्या गोपा यशोधरा, हिचही वय 16व्या वर्षामध्ये तिने पदार्पण केलेलं आहे. आणि म्हणून राजा शुद्धोधनाने आणि महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थाला आणि सोबत छन्नला पाठवलं सोबती म्हणून की त्या स्वयंवर पद्धतीमध्ये भाग घ्यावा, पाणी ग्रहण करावं. त्या काळामध्ये पाणी ग्रहण नावाची एक पद्धती होती. आता पाणी ग्रहण म्हणजे काय? पाणी या शब्दाचा अर्थ तसा पालीमध्ये हातच होते, हात. पाणी ग्रहण म्हणजे काय? हातात हात घेणं, जसं आपण शेक्यान घेतो का नाही असं हस्तांदोलन करतो ना. पाणी म्हणजे तसं हस्तांदोलनच होते, हातात हात घेणं म्हणजे. समज तुम्हाला, तुम्ही कधी कधी पत्रिकेवर पाहिले असेल फोटो असे हातात हात बदवणं, यालाच पाणी ग्रहण म्हणतात. पाणी म्हणजे हातही होते, परंतु आपण पाणी ग्रहण म्हणून असं पाहतो की एक पाण्याचा एक तपेला ठेवला जातो आणि त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध वगैरे काही भरल्या जातात, त्याच्यामध्ये अंगठी वगैरे टाकल्या जाते. हे तर याला आजच्या भाषेमध्ये पाणी ग्रहण म्हणतात. पाणी ग्रहण म्हणजे हात, म्हणजे हातात हात देणे घेणे, हातात हात देणे घेणे म्हणजेच पाणी ग्रहण. समजलं तुम्हाला? तर हा त्याला पाठवण्यात आला सिद्धार्थ गौतमाला. पण सिद्धार्थ गौतमाची इच्छा नव्हती. यशोधरेनं सिद्धार्थ गौतमाला पाहिलेलं होतं आणि मनोमन त्याला पती म्हणूनही स्वीकारलं होतं. कोणी? यशोधरेनं. तर सिद्धार्थ गौतम म्हणते मी त्या स्वयंवरामध्ये भाग घेणार नाही, मी नाही जाणार म्हणते. कारण त्याला कशाचं वेळ होतं? एकांतवासाचं, संन्यासाचं वेळ होतं. मी नाही सहभागी होणार त्या स्वयंवर पद्धतीमध्ये. तर छन्न माहित आहे का? छन्न माहित आहे? मित्र माहित आहे का? मित्रालाच मित्राची नस माहित असते. छन्न आणि कालुदाई हे जवळचे मित्र आहे. समजलं? जेव्हा बुद्धाला आणण्याकरिता अनेक लोक गेले आहे की नाही, परंतु शुद्धोधन राजांनी जे लोक पाठवले होते बुद्ध बनल्याच्या नंतर ते सर्वच भिक्खू बनले, परत आलेच नाही. पण उदाईन मात्र, कालुदाई नावाचा एक लंगोटी यार मित्र लहानपणीचा, त्याच्या सांगण्यावरून मात्र बुद्ध कपिलवस्तूला 7 वर्षानंतर आले. मित्राला मित्राची नस बरोबर माहित असते, आहे का नाही? इथं छन्नही काय आहे? जरी सारथी आहे पण सारथ्यासारखा वागवत नव्हते राजा शुद्धोधन आणि सिद्धार्थ गौतम. आहे ते सारथी, नेहमी घेऊन फिरायला जाते. ते छन्न माहित आहे काय म्हणते? आपल्या कपिल वस्तूची काय होईल? बदनामी होईल. आपण नागवंशी क्षत्रिय शाक्यवंशी आहो, क्षत्रिय कुळाला शोभणार नाही. आपल्या कपिल वस्तूची बदनामी होईल. शुद्धोधन राजाची, महाप्रजापती गौतमीची काय होईल? बदनामी होईल. पाहन तो राजकुमार सिद्धार्थ गौतम, तो कपिल वस्तूचा राजा शुद्धोधन आणि महाप्रजापतीचा राजपुत्र क्षत्रिय असून स्वयंवरामध्ये भाग घ्यायला तयार नाही, विवाह लग्न करायला तयार नाही. बदनामी होईल. आणि कपिल वस्तूची लोक सुद्धा तुमची बदनामी करेल, राजाची बदनामी होईल. तुमच्या आई वडिलांना खाली मान घालण्याची वेळ येईल. आणि इतकंच नाही, छन्न पुढे म्हणतो काय वाटेल त्या यशोधरेला, आहे ना ग्रंथातले, यशोधरेची मान सुद्धा काय होईल? तिची खाली मान जाईल, तिला लज्जा वाटेल. असं म्हणल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतम हो ठरला आणि त्याने त्या स्वयंवरामध्ये छन्न सोबत होता आणि त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी धनुर्विद्येमध्ये पारंगत होता सिद्धार्थ गौतम. पारंगत. उडत्या पक्षाला जसा देवदत्त एका बाणात खाली पाडतो, तसंच सिद्धार्थ गौतमाकडेही
ती कला कौशल्य धनुर्विद्या होती, पण ते विनाकारण कोण्याही प्राण्याला मारत नव्हते. सर्व राजकुमारांनी त्या ठिकाणी आपल्या युद्ध कला कौशल्याचं, त्या धनुर्विद्येचं काय दाखवलं, कला प्रदर्शन दाखवलं. आणि शेवटून पाळी कोणाची आली, राजकुमार सिद्धार्थ गौतमाची. आणि त्यांनी अचूक निशाणेबाजी साधून त्या सर्व राजकुमारांना स्वयंवरामध्ये पराभूत केलं. आणि इथं विजय कोणाचा झाला, राजकुमार सिद्धार्थ गौतमाचा. आता त्या कोणीय दंडपाणीच्या दरबारामध्ये आनंद साजरा झाला. आनंद म्हणजे आनंदाचं वातावरण, आनंदाचा क्षण त्या राजदरबारामध्ये आहे. संपूर्ण आनंदी आनंदी वातावरण आहे त्या राजदरबारामध्ये. आता यशोधरा तर आनंदीच आहे, तिच्या मनासारखा तिला पती मिळाला. कोणाला, यशोधरेला. तिची आई आनंदी आहे, समजलं का, आई आनंदी आहे. पण त्या स्वयंवरामध्ये तिने जयमाला, ती पुष्पमाला, तो हार सिद्धार्थ गौतमाच्या गळ्यात टाकला आणि पाणी ग्रहण केलं. हातात हात दिले, हस्तांदोलन झालं, पाणी ग्रहण झालं आणि अंगुठी सुद्धा एकमेकांना परिधान करण्यात आली. म्हणून लक्षात घ्या, अंगुठी बोटामध्ये घालण्याची जे रिंग सेरिमनी आपण साजरी करतो, ही बुद्धिस्ट परंपरा आहे. आपल्याकडून इतरही संप्रदायांमध्ये ती गेली आहे, आजही आहे रिंग सेरिमनी. आपण आहे की नाही, उंगली में अंगुठी असं म्हणतो. तर ही रिंग सेरिमनी परंपरा बुद्धिस्ट आहे. सिद्धार्थ गौतमाने आणि यशोधरेने एकमेकांना अंगठी प्रदान केली, पाणी ग्रहण केलं आणि त्या ठिकाणी पुष्पमाला, हार घातल्या गेले. आजही आपण हार घालतो का नाही गळ्यामध्ये, है की नाही, है की नाही. ही परंपरा बुद्धिस्ट परंपरा आहे. आता त्या स्वयंवर पद्धतीमध्ये आपला पती म्हणून राजकुमार सिद्धार्थ गौतमाची यशोधरेनं निवड केली, ती आनंदित झाली. पण त्या स्वयंवर पद्धतीमध्ये कोण नाराज असेल बरं, दंडपाणी, यशोधरेचे पिता नाराज होते. नाराज यासाठी होते, आता नाराज होण्याचं काय कारण आहे, एकुलता एक पुत्र आहे, राजपुत्र आहे, कपिलवस्तूचा राजकुमार आहे, है की नाही. पुढे जाऊन तो काय बनणार आहे, कपिलवस्तूचा राजा बनणार आहे, है की नाही. युद्ध कला कौशल्यामध्ये पारंगत आहे आणि दिसायलाही सुंदर आहे, है की नाही, दिसायलाही सुंदर आहे. सिद्धार्थ गौतमासारखा सुंदर व्यक्ती, त्याच्यासारखी ब्युटी कोणाचीच नाही जगामध्ये, आहे का. बुद्धासारखा सुंदर आहे का कोणी जगामध्ये, कोणीच नाही. 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं, 24 कॅरेट सोन्यासारखी त्यांची कंचन काया, शुद्ध सुवर्ण, नीलपंखी मोरपंखी केस त्याची पुरळे पुरळे, काय त्याचं नाक, सरळ नाकाची दांडी, भुवया सुंदर, विसती विसती सेत सुदंतो. म्हणजे विसती म्हणजे काय, खाली 20 आणि वरत 20, एकूण 40 दात. समजलं, किती, 40 दात. सेत म्हणजे काय, श्वेत सुदंतो. यशोधरा, राहुल माता यशोधरा यांनी नरसिंह गाथामध्ये, म्हणजे सिंहातला सिंह, म्हणजे नर कसा आहे, सिंहासारखा. नरसिंह, शाक्यसिंह बुद्धाचे नाव आहे, विशेषण आहे. नरसिंह गाथामध्ये राहुल माता यशोधरेनं बुद्धाच्या रूप सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. वाचा तुम्ही नरसिंह गाथा. तर 24 म्हणजे 20 किती, 24. दाताची पंक्ती एकदम सरळ पांढरी शुभ्री, तुमच्यासारखी नाही गव्हाण दाते. काही लोकांचे आपण नाही म्हणतो ना, पुढं दात आहे, गोलम्या दाताची, आपण असं म्हणतो का नाही. गोलमे दात म्हणजे काय, कोणाची फणीच पूर्ण बाहेर आलेले, कोणाचे इकडे गव्हाण दात, कोणाचे काय दाडावे. पण बुद्धाच्या कशा दाडा आहे, सिद्धार्थ गौतमाच्या पांढऱ्या शुभ्रा सारख्या पंक्ती आहे. त्यांच्या भोवया छान, त्यांची नयन कसे, कमल नयन, कमल नयन म्हणजे कमळाच्या पंखुळी सारखे. लक्षात घ्या, त्यांचे केस कसे आहे, नीलपंखी, नीलपंखी आहे. नीलपंखी म्हणजे मोरपंखी, निळसर, काळे नाही. त्यांचे पाय रक्त सुपादो आणि त्यांचे केस तर तुम्हाला मी सांगितले, त्यांचे डोळे, त्यांचं नाक, त्यांच्या भुवया,
त्यांचा चेहरा 24 कॅरेट सोन्यासारखा, की त्यांच्या याच्यावर धूळ सुद्धा बसत नव्हती, असं म्हटलं जातं नरसिंह गाथेमध्ये. आता उल्लेख आहे म्हणून सांगतो. आपल्या एक मराठीमध्ये म्हण आहे, तू नाकाले जीभ पुरते का, नाकाले जीभ पुरते का. तर इथं अनेक लोकांची नाकाले जीभ पुरत नाही. सिद्धार्थ गौतमाची केवळ नाकालाच नाही तर पूर्ण गालावर जीभ फिरत होते, एवढी पातळ जीभ होती. आणि सिद्धार्थ गौतम बुद्धाचा आवाज एकदम मंजूळ कोकिळेसारखा, इतका सुंदर. बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये जसा बकुळ नावाचा भिक्खू होता, तर बकुळाच्या नंतर बुद्धाचा आवाज इतका सुंदर, मितभाषी, मृदुभाषी आणि मधुरभाषी, इतका कोकिळेसारखा आवाज. कोणाचा? बुद्धाचा. इतका सुंदर आणि दिसायला सुंदर, उंच 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 बांध्याचा होता. कोण? सिद्धार्थ गौतम. इतका सुंदर देखना. असा सौंदर्यवान पती कुणाला मिळाला? यशोधरेला. ब्युटी, जो आतूनही सुंदर, जो अंतर्बाह्य कसा आहे? सुंदर आहे. जो आतून बाहेरून कसा आहे? शुद्ध आहे. तो बुद्ध नावाचा पती कोणाला मिळाला? यशोधरेला मिळाला. लक्षात घ्या, यशोधरेला मिळाला. आणि यशोधरेला नरसिंह गाथेमध्ये उल्लेख केलेला आहे. राहुलाला सांगत आहे ती घटना आपण पुढच्या भागामध्ये घेणारच आहोत. तर मोठ्या थाटामाटामध्ये यशोधरा आणि सिद्धार्थ गौतमाचा वैशाख पौर्णिमेला विवाह मंगल परिणय संपन्न झाला. आता राजा शुद्धोधनाला असं वाटलं की आता हा रममान होईल, आपल्या कुटुंबामध्ये काय होईल? रममान होईल. आणि काही दिवसाने त्यांना राहुल नावाचा एक बाळ जन्माला आला. तर त्यावेळी सिद्धार्थ गौतमाचं वय होतं 29 वर्षाचं. म्हणजे काही वेळ गेला, काही वर्ष लागले. कारण आपण पाहतो की 7 दिवसाचा म्हणजे नवजात बालकाला सोडून गेले ना सिद्धार्थ गौतम. वयाच्या 29व्या वर्षी नवीनच जन्माला आला होता राहुल बाळ. आणि म्हणून तो जे महाभिनिष्क्रमण झालं, आपण त्या आषाढी पौर्णिमेलाच महाभिनिष्क्रमण झालं सिद्धार्थ गौतम सुकितीचे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी जी गोपा आहे, यशोधरा आहे, त्याची कहाणी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण पुढे प्रकरण आहेच. यशोधरेला गृहत्याग केला. तर यशोधरा जेव्हा सिद्धार्थ गौतम गृहत्याग करतात वयाच्या 29व्या वर्षी आषाढी पौर्णिमेला अनुमती घेतात. यशोधरा अनुमती देते सिद्धार्थ गौतमाला की तुम्ही जा, असा एक मार्ग शोधून काढा जो जगाच्या कल्याणाचा असेल. मी तुम्हाला अनुमती देतो, संमती देतो. कोण म्हणत आहे असं? यशोधरा म्हणत आहे. मी राहुल बाळालाही सांभाळतो, तुमच्या आई वडिलांनाही सांभाळतो, राज्यकारभारही सांभाळतो. तुम्ही जा, पण जगाच्या कल्याणाचा एक मार्ग शोधा. मी तुम्हाला अनुमती देतो. आणि सिद्धार्थ गौतम अनुमती घेऊन ते सम्यक संबुद्धत्व प्राप्त करत असतात. जर यशोधरेला हिंमत दिली नसते, यशोधरा तर असंही म्हणते, मलाही तुमच्या सोबत येणे पसंत पडले असते. मी तुमच्या सोबत देश त्याग केला असता, गृहत्याग केला असता, पण काय करता, दूध पिता राहुल आहे आणि म्हणून मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही. तुम्ही तिथे मी येणं पसंत केलं असतं. आणि म्हणून नंतर ते सम्यक संबुद्ध बनतात. तुम्हाला माहीतच आहे, तिला असं माहीत पडतं की राजकुमार सिद्धार्थ गौतमाने आपल्या डोक्याचे सुंदर केस काढले. तर यशोधराई काय करते? आपल्या डोक्याचे सुंदर केस काढते. स्त्रियांचा अलंकार आहे, दागिना आहे केस. लक्षात घ्या, ती राजकुमारी आहे का? तर तीही काय करते? तिला माहित पडतं की आपल्या पतीनं काय केलेलं आहे? राजवस्त्र, राज अलंकार, दागदागिने, हिऱ्या मोत्यांच्या अलंकाराचा त्याग केला आहे. तर तीही काय करते? आपल्या अंगावरचे सर्व हिऱ्या मोत्यांचे, सोन्या चांदीचे दागदागिने ती त्याग करते. तिला माहित पडतं की माझ्या पतीनं सिद्धार्थ गौतमांनी ते राजवस्त्र त्यागलेले आहे. भारी भारी रेशमाचे मखमली
वस्त्र त्यागलेले आहे, तर तीही काय करते, आपल्या अंगावरचे महागडे मखमली वस्त्र, ती साडी सर्वांचा त्याग करते आणि तीही सुद्धा संन्याशाचं परिव्राजकाचं धारण करते. तिला असं माहित पडते की माझे पती मातीच्या भिक्षा पात्रामध्ये भोजन ग्रहण करतात, तर तीही काय करते, आपलं भोजन ग्रहण करते. आणि एक वेळच तिला असं माहित पडते की माझे पती सम्यक संबुद्ध हे एक वेळचं भोजन ग्रहण करते, तर तीही राजमहालामध्ये एक वेळचं भोजन ग्रहण करते. आता मला सांगा, इथे यशोधरा, मी संपवतो माझी कहाणी, यशोधरा राजमहालामध्ये असून सुद्धा कशाचं जीवन जगत आहे, संन्यासाचं. तिच्या अंगावर अलंकार आहे, भारी वस्त्र आहे, तिने केस काढले आहे, तिच्या घरी सोन्याचे बर्तन आहे, सोन्याच्या ताटामध्ये चंदनाच्या पाटावर आणि सोन्या चांदीच्या चमच्यानं भोजन करायचा सिद्धार्थ गौतम. पण आता काय करत आहे तो, मातीच्या भिक्षा पात्रामध्ये दारोदार भिक्षाटन चारिका करून भोजन ग्रहण करत आहे. लक्षात घ्या. तर यशोधरा ही मातीच्या भिक्षा पात्रामध्ये एक वेळच भोजन ग्रहण करत आहे. तर किती मोठा त्याग आहे यशोधरेचा. म्हणून शीलाचं सौंदर्य, शील सौंदर्यानं परिपूर्ण जर कोण असेल तर ती आहे यशोधरा. शीलच प्रथम आहे आणि शीलच शेवट आहे असं बुद्ध म्हणतात, है की नाही. शीलाचं सौंदर्य महान आहे. लक्षात घ्या, शील काय आहे, महान दागिना आहे. स्त्रियांनो लक्षात घ्या, तुमच्या अंगावरची दागिन्यानं शोभा नाही येत. कशाने शोभा येते, शीलानं. म्हणून शीलाचं पालन करा. शीलाला जपा. शील म्हणजे काय, उत्तम चारित्र्य, आपलं सदाचाराचं जीवन, नैतिक आचरण. म्हणून शील गेलं तर सर्वच जाते, आहे की नाही. असं म्हणतात, आजारी पडलं तर थोडं बरं होता येईल, कर्ज झालं तर खंडवता येईल, ते कर्जातून मुक्त होता येईल. परंतु लक्षात घ्या, मनुष्याची चारित्र्य म्हणजे शील जर गेलं तर ते कधीही परत येत नाही. म्हणून शीलाला जपा, दागिन्यापेक्षा शीलाला जपा. तर शील सौंदर्याचा पुतळा होती यशोधरा. तिनं अनुमती जर दिली नसती तर जगाला बुद्ध दिसला नसता. जशी यशोधरा आहे का नाही, तशीच आमची माता रमाई आहे. मी लेकरांना सांभाळतो, तुम्ही साहेब स्वतःला जपा. विदेशामध्ये जा, मन लावून अभ्यास करा, तुम्ही आमची काळजी करू नका, मी सांभाळते. जर रमाईनं अनुमती दिली नसती, आहे का नाही, तर बाबासाहेब बोधिसत्व घडला नसता. रमाईकडेही शील होतं. मुंबई सारख्या भायखळा, पोयबावाडी, दबकचाळी सारख्या मुंबई सारख्या ठिकाणी राहून सुद्धा रमाईनं कोणापुढेही पदर पसरला नाही. आपलं शीलाचं रक्षण केलं. पती उपस्थित नसतानाही, विदेशात असतानाही रमाईनं शीलाला जपलं. एखादी शिकली सवरली स्त्री सुद्धा या बोधिसत्व बाबासाहेबांची जडणघडण करू शकत नाही. म्हणून तिला कमी शिकलेली असं म्हणू नका. बोधिसत्व बुद्धाची जडणघडण कोणी केली, रमाईनं केली. म्हणून एका कवीचं म्हणणं आहे, मनोज राजा गोसावीचं, घराघरात पुन्हा बाबासाहेब जन्माला यावा, तसा बोधिसत्व बाबासाहेब जन्माला यावा असं जर वाटत असेल तर घराघरामध्ये रमाई जन्माला आली पाहिजे. तर रमाई, बोधिसत्व आणि बुद्धाचं जीवन सारखंच असतं, है की नाही. म्हणून रमाईचा त्याग आणि यशोधरा मातेचा त्याग आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, है की नाही. यशोधरेनेही त्याग केला आणि रमाईने सुद्धा त्याग केला. म्हणून लक्षात घ्या. तर याच ठिकाणी आजचा हा संदर्भ या ठिकाणी थांबतो. उद्या आपण राजांचा आटोकाट म्हणजे सिद्धार्थ गौतमाला जी उपाययोजना आहे त्यांनी गृहत्याग करू नये, तर उद्याच्या आपण तो भाग या ठिकाणी घेणार आहोत. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु. बुद्धं नमः. बंद करून द्या, स्टॉप करा.